नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मग त्यांचा अनेक प्रकारे पाहुणचार होणार. हे सखी, असली सासूरवाडी कुणाला आवडणार नाही. त्यावेळी आम्ही सर्व नगरवासी श्रीराम लक्ष्मणांना पाहून सुखावून जाऊ. हे सखी, श्रीराम लक्ष्मण यांची जशी जोडी आहे तसेच राजांच्याबरोबर आणखी 2 कुमार आहेत. एक श्यामल आणि दुसरा गौर वर्णाचा आहे. त्यांचे सर्व अवयव फार सुंदर आहेत. जे लोक पाहून आलेत ते सर्व असेच म्हणतात. एक जण म्हणाला, मी आजच त्यांना पाहिले. ते इतके सुंदर आहेत की जणू ब्रह्मदेवांनी त्यांना आपल्या हातांनी घडविले आहे. भरत हा श्रीरामांचेच रूप घेऊन आला आहे. स्त्री पुरुष आणि त्यांना सहजपणे ओळखू शकणार नाहीत. लक्ष्मण व शत्रुघ्न हे दोघं एकरूप आहेत. दोघांची नखशिखांत सर्व अंगे अनुपम आहेत. मनाला फार छान वाटतात, परंतु मुखाने त्यांचे वर्णन करता येत नाही. तुलसीदास म्हणतात की कवी व विद्वान असे म्हणतात की यांच्यासाठी कुठलीही उपमा नाही. बल, विनय, विद्या आणि शोभेचे सागर असलेले हे यांच्यासारखे हेच आहेत. जनकपूरच्या सर्व स्त्रिया पदर पसरून विधात्याला म्हणतात की 4ही भावांचा विवाह याच नगरीत हो आणि आम्ही सर्वजण मंगल गीते गाऊ. डोळ्यात प्रेमाश्रू आणून पुलकित शरीराने स्त्रिया आपापसात म्हणत होत्या, हे सखी, दोन्ही राजे पुण्याचे सागर आहेत. त्रिपुरारी शिव सर्व मनोरथ पूर्ण करतील. अशा प्रकारे सर्वजणी मनोरथ करीत होत्या आणि त्यांच्या हृदयाला आनंदाची भरती येत होती. सीतेच्या स्वयंवरासाठी जे राजे आले होते त्यांनाही 4ही भाऊ पाहून आनंद वाटला. श्रीरामांची निर्मल व महान कीर्ती सांगत ते राजे लोक आपल्या घरी परत गेले. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. जनकपूरवासी आणि वऱ्हाडी मंडळी सर्व मोठ्या आनंदात होते. मांगल्याचे मूळ असलेले लग्नाचा दिवस आला. हेमंत ऋतू आणि शोभिवंत मार्गशीर्ष महिना होता. ग्रह, तिथी, नक्षत्र, योग व वार उत्तम होते. मुहूर्त शोधून ब्रह्मदेवांनी त्यावर विचार केला आणि ती मुहूर्ताची पत्रिका नारदांच्या हातून जनकांच्याकडे पाठवली. जनकांच्या ज्योतिषांनी सुद्धा तीच गणना केली. जेव्हा सर्व लोकांना हे कळाले तेव्हा ते म्हणू लागले, येथील ज्योतिषी सुद्धा ब्रह्मदेवच आहेत. निर्मल व सुंदर मांगल्याचे मूळ असलेली गोरजची पवित्र वेळ आली आणि अनुकूल शकून होऊ लागले. हे पाहून ब्राह्मणांनी राजा जनकांना म्हटले. तेव्हा राजा जनकांनी पुरोहित शतानंदांना विचारले की आता उशीर करण्याचे कारण काय. तेव्हा शतानंदांनी मंत्र्यांना बोलवले. ते सर्वजण मंगल कार्याचे सर्व सामान सजवून घेऊन आले. शंख, नगारे, ढोल आणि अनेक वाद्य वाजू लागली. मंगल कलश व शुभ शकुनाच्या दही, दुर्वा सर्व वस्तू सजवून ठेवल्या. सुंदर सुवासिनी स्त्रिया गीत गात होत्या आणि पवित्र ब्राह्मण वेद मंत्रांचा घोष करू लागले. सर्वजण मोठ्या आदराने वऱ्हाड आणण्यासाठी निघाले. ते जानवस घरी गेले. अयोध्यापती दशरथांचे वैभव पाहून त्यांना देवराज इंद्रसुद्धा फार तुच्छ वाटू लागले. त्यांनी जाऊन विनंती केली की वेळ झालेली आहे, आता चलावे. हे ऐकताच नगाऱ्यांवर टिपरी पडली. गुरु वशिष्ठांना विचारून आणि कुलाचाराप्रमाणे सर्व करून राजा दशरथ मुनी आणि साधूंचा समुदाय बरोबर घेऊन निघाले. ब्रह्मदेव इत्यादी देव अयोध्यापती दशरथांचे भाग्य व वैभव पाहून आपला जन्म व्यर्थ समजू लागले आणि हजारो मुखांनी त्यांची प्रशंसा करू लागले. सुमंगल वेळ पाहून देवगण नगारे वाजवीत फुलांचा वर्षाव करू लागले. शिव, ब्रह्मदेव इत्यादी देववृंद जमावाने विमानात चढू लागले. ते प्रेमाने पुलकित होऊन आणि हृदय उत्साहाने भरून जाऊन श्रीरामांचा विवाह पाहण्यास निघाले. जनकपूर पाहून देव त्यांच्या प्रेमात पडले व त्यांना व त्या सर्वांना आपापले लोक तुच्छ वाटू लागले. चित्र विचित्र मंडप व नाना प्रकारची ती सर्व अलौकिक मांडणी पाहून ते चकित झाले. नगरातील स्त्री पुरुष रूपाचे सुंदर भांडार होते. सुंदर ठेवणीचे होते. श्रेष्ठ धर्मात्मे, सुशील व सुजाण होते. त्या लोकांना पाहून सर्व देव व देवांगना चंद्राच्या प्रकाशाने जसे तारांगण निस्तेज होतात तसे प्रभाहीन झाले. ब्रह्मदेवांना विशेष आश्चर्य वाटले, कारण त्यांना तिथे स्वतःची निर्मिती कुठे दिसली नाही. शिवांनी सर्व देवांना समजावून सांगितले की तुम्ही आश्चर्यात पडू नका.
मनात धीर धरून विचार करा की हा भगवंताची महिमामाई निज शक्ती सीता आणि अखिल ब्रह्मांडाचे परम ईश्वर प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्र यांचा विवाह आहे. ज्यांचे नाव घेताच जगातील सर्व अमंगळ मुळासह नष्ट होते आणि अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे पदार्थ मुठीत येतात, ते हेच जगताचे माता पिता श्री सीताराम आहेत, असे शिवांनी सांगितले. अशा प्रकारे शिवांनी सांगितले आणि मग आपल्या नंदीश्वराला पुढे घेतले. राजा दशरथ मनातून फार प्रसन्न झाले आणि शरीराने पुलकित होऊन पुढे चालले होते. सर्व असे देवांना दिसले. त्यांच्यासोबत आनंदित साधू व ब्राह्मण मंडळी अशी दिसत होती जणू सर्व सुखे शरीर धारण करून त्यांची सेवा करीत आहेत. चारही सुंदर पुत्र सोबत असे शोभून दिसत होते की जणू चारही मोक्ष देह धारण करून आले आहेत. पाचूच्या वर्णाचा एक व सुवर्ण वर्णाचा दुसरा अशी दशरथ पुत्रांची सुंदर जोडी पाहून देवांनाही फार प्रेम वाटले. मग श्री रामचंद्रांना पाहून ते मनापासून आनंदित झाले आणि राजांची वाखाणणी करीत त्यांनी फुले उधळली. श्री रामचंद्रांचे नखशिकांत सुंदर रूप पाहून पार्वतीसह श्री शिवांचे शरीर पुलकित झाले आणि त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंमुळे डबडबले. आजच्यासाठी धन्यवाद.